नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। पालकमंत्री उदय सामंत यांच्या मान्यतेने रत्नागिरी शासकीय रुग्णालयाला औषध खरेदीसाठी 5 कोटी रुपये मंजूर। नांदेड शासकीय रुग्णालय घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा कार्यान्वित। पेण डोलवी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी अद्याप कार्यवाही नाही। जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली। पेणच्या गटविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, माजी सभापती संजय जांभळे यांचा आरोप। पेण विक्रम मिनी डोअर चालक मालक संघटना आक्रमक, प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा संघटनेकडून इशारा। रोहा तालुक्यातील धामणीसाई येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस 24 तासाच्या आत अटक। दारू पिण्यास पैसे न दिल्याने नातवानेच केला आजीचा खून। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत। आता पाहूया सविस्तर वृत्त। पालकमंत्री उदय सामंत यांच्या मान्यतेने रत्नागिरी शासकीय रुग्णालयात औषध खरेदीसाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी, परिवीक्षाधीन IAS, अप्पर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी शासकीय रुग्णालयांना भेटी देऊन पाहणी करावी। प्रांताधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांची पाहणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी M देवेंद्र सिंग यांनी दिले आहेत। नांदेड येथील शासकीय रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यान्वित आरोग्य यंत्रणांच्या सेवा सुविधांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली। बैठकीमध्ये परिसर स्वच्छतेची पाहणी, स्वच्छतागृहे पाहणी, रिक्त डॉक्टरांच्या मागणीसाठी पत्रे द्यावीत, कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स भरण्याची कार्यवाही करणे, औषध साठा पुरेसा आहे का याबाबतही सर्वच डॉक्टर्स आणि प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे। तसेच या संदर्भात आपापल्या स्तरावर बैठक घ्यावी। रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा पाहावा, त्याचबरोबर किचनमधील स्वच्छताही पाहावी। रुग्णांची गर्दी होत असेल तर अशा ठिकाणी रांगेचे व्यवस्थापन करावे, त्यासाठी आवश्यक तेथे खुर्च्यांची व्यवस्था करावी। दिव्यांगांसाठी रॅम्प आहेत का याची देखील पाहणी करावी असे निर्देश यावेळी देण्यात आले। या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, परिवीक्षाधीन IAS डॉक्टर जास्मिन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संगमित्रा फुले, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, संगमेश्वर प्रांताधिकारी विजय सूर्यवंशी उपस्थित होते। प्रांताधिकारी राजश्री मोरे, जीवन देसाई, अजित थोरबोले, आकाश लिगाडे, वैशाली माने, वैद्यकीय अधीक्षक आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते। पेण तालुक्यातील डोलवी ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराबाबत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिलेल्या कार्यवाहीच्या आदेशाला देखील पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी केराची टोपली दाखवली असल्याचा गंभीर आरोप रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी गुरुवारी पेण पंचायत समिती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली। पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या डोलवी ग्रामपंचायत कारभारामध्ये 6 कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता असल्याची तक्रार रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी पेण पंचायत समितीकडे केली होती। आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी असे आदेश दिले असताना सुद्धा पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप संजय जांभळे यांनी केला आहे। डोलवी ग्रामपंचायतचा जो भ्रष्टाचाराचा आपण विषय हाती घेतला होता, माहितीचा अधिकाऱ्यामध्ये आपण माहिती मागितल्यानंतर शिवोन मार्फत तपासणी BDOना आदेश दिले आणि तपासणी केल्यानंतर BDOनी जो अहवाल पाठवला आणि त्याच्यावर तात्काळ माननीय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब यांनी कारवाईचे आदेश केले होते। त्याच्यानंतर बराच काळ निघून गेल्यानंतर पुन्हा पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेचे नवीन आलेले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बाष्टवाड साहेब यांनी पुन्हा 26 तारखेला आदेश काढले की बाबा परिशिष्ट 1 मधील परिशिष्ट 2 नुसार तुम्ही कारवाई करावी।
परंतु 26 तारखेपासून आज तागत कारवाई होत नाही, म्हणून आपण माननीय BDO साहेबांना विचारलं. BDO साहेब बोलते सध्या काय मी दाखल करणार नाही, पण 2-4 दिवसामध्ये किंवा थोड्या दिवसात मी गुन्हा दाखल करू. मग असं काय की तुम्हीच रिपोर्ट पाठवलेत, शिवणचे 2-2 शिवणचे तुम्हाला आदेश आलेत आणि त्या आदेशाला तुम्ही कॅराची टोपली दाखवता. तर ती तसं होऊ नये म्हणून मला BDO साहेबांना सांगायचं की तात्काळ तो गुन्हा दाखल करावा आणि डोलवी ग्रामपंचायतच्या जनतेला न्याय द्यावा, एवढीच माझी विनंती आहे. रायगड जिल्हा विक्रम मिनी डोअर चालक मालक संघटना पेण अध्यक्ष विजय पाटील व चालक मालक यांनी प्रलंबित मागण्या मंजूर होणेकामी कार्यवाही करण्याबाबत गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी संघटनेचे प्रामुख्याने VLTD, CNG परवाना हस्तांतरण फी, व्यवसाय कर, मानुग्रह अनुदान, शेअर रिक्षा तसेच नवीन परवाना बंदी या मागण्यांबाबत आंदोलन करण्यात आले व याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही दालनातून बाहेर जाणार नाही व तुम्हालाही दालनातून बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. परिवहन पेण अधिकारी महेश देवकाते व सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करून रायगड जिल्हा विक्रम मिनी डोअर चालक मालक संघटना अध्यक्ष विजय पाटील यांना लेखी पत्र देऊन संघटनेच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी तात्काळ पत्रव्यवहार करून पुढील 7 दिवसात मागण्या मान्य होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेणचे महेश देवकाते यांनी सांगितले. तसेच प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रायगड जिल्हा विक्रम मिनी डोअर चालक मालक संघटनेने देऊन तुर्तास आंदोलन मागे घेतले आहे. आम्ही RTO ऑफिसवर GPS संदर्भात जो काही आम्हाला GPS संदर्भात जो निर्णय आहे, जो 9 ते 10 हजार रुपये GPSच्या रिचार्जचा जो दंड आमच्या लोकांना सोसावा लागणार आहे, त्याबद्दल विजय भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही RTO ऑफिसमध्ये शिरलो. कारण मुख्यमंत्र्यासोबत मीटिंग होत असताना तिथे आम्हाला सांगितले होते की GPS हा रायगडमध्ये नाही आहे. परंतु इथे येऊन त्यांना आम्ही हा जाब विचारला असता त्या लोकांनी RTO लोकांनी सांगितले की तुमच्या प्रश्नाची विल्हेवाट लावू. आणि पण विजय भाऊ पाटील आणि आमच्या सहकारी विजय पाटील सांगितलं की जोपर्यंत आम्हाला निर्णय मान्य होत नाही तोपर्यंत या दालनातून तुम्हालाही हलू देणार नाही आणि आम्हीही जाणार नाही, असे खणखणीत शब्दामध्ये त्यांनी हे केली. आणि त्यावर त्यांनी 7 दिवसाच्या आत तुम्हाला योग्य तो आम्ही निर्णय देऊ अशी ग्वाही दिली. आणि त्यानंतर 7 दिवसानंतर जर आम्हाला योग्य तो निर्णय मिळाला नाही तर विजय भाऊ पाटील सोबत जे आम्ही सहकारी होतो त्यांनी सांगितले की आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा करू. 5 ऑक्टोबर 2023 रोजी 6 सीटर विक्रम मिनी डोअर संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. त्यामध्ये त्यांनी पुन्हा आम्ही सुद्धा जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना बाहेर जाऊ देणार नाही आणि आम्ही सुद्धा बाहेर जाणार नाही अशा पद्धतीचं धरणे आंदोलन केलं होतं. परंतु त्यांच्या ज्या मागण्या होत्या VLTD संदर्भात, CNG किट संदर्भात बऱ्याचशा ज्या मागण्या आहेत या मागण्यांचं या कार्यालय स्तरावर त्याबाबत निर्णय होणं म्हणजे अपेक्षित सुद्धा नाही आणि या कार्यालयाला तेवढे अधिकार सुद्धा नाही आहेत इथल्या ह्याच्यात. त्यामुळे भाऊंना आम्ही त्यांच्या संघटनेचे सदस्य सगळे होते त्यांना आम्ही याबाबत निर्णय लवकर होण्यासाठी 7 दिवसात पाठपुरावा घेऊन त्याच्यात मॅक्झिमम पॉझिटिव्ह निर्णय होतील याबाबत आश्वासनाचं एक पत्र दिलेलं आहे आणि आम्ही त्याबाबत चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करून त्यांच्या मागण्या मान्य होतील यासाठी प्रयत्न करू. महाविकास आघाडी काळात गुहागर मतदारसंघातील विकास कामांना शिंदे सरकारने ब्रेक लावला होता. सदर कामांची केस कोर्टात गेल्यानंतर या कामांवरची बंदी उठवण्यात आली अशी माहिती आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रम जाधव यांनी दिली आहे. विकास कामांवरील बंदी उठवण्याच्या आनंदात
शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। या निमित्त चिंचनाका येथे फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव, शिवसेना तालुका प्रमुख विनोद झगडे, शिवसेनेचे माजी नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी अंकुश काते सोबत अनेक कार्यकर्ते व शिवसैनिक देखील सामील झाले होते। असं आहे की 30 जून 2022ला हे सरकार, नवीन सरकार अस्तित्वात आलं आणि तेव्हापासून वास्तविक 1 एप्रिल 2021 पासून जी विकास कामं आहेत त्या विकास कामांना स्टे देण्याचं काम या सरकारने केलं। त्या सरकारने स्टे देत असताना ठोक निधीतल्या विकास कामांना तर स्टे दिलाच, परंतु त्याच वेळेस बजेटमधली जी कामं असतात, म्हणजे जी बजेट बुकमध्ये छापून कामं येतात त्या कामांना स्टे देण्याचं यापूर्वी कुठल्या सरकारने कृत्य केलेलं नव्हतं, ते कृत्य या सरकारने केलं। आणि म्हणून 30 जूनला आदरणीय उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये जी कामं ही त्यांच्या महाविकास आघाडीच्या आमदारांना भेटली असतील, नाहीतर विरोधी पक्षांना देखील त्यांनी तेवढ्याच प्रमाणामध्ये कामं दिली होती। त्यामधली स्वतःच्या आमदारांची कामं तेवढी त्यांनी चालू ठेवली किंवा ती करू दिली, परंतु विरोधी पक्षामध्ये जी लोक होती त्यांच्या सगळ्यांच्या कामांना त्यांनी स्टे दिला। आणि स्टे दिल्यानंतर त्यांनी जवळपास जे आमदार हे त्यांच्यासोबत सत्तेमध्ये सहभागी झाले, म्हणजे कालांतराने 1 वर्षभराने आदरणीय अजितदादांचा देखील गट त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर सामील झाला, त्यांच्या देखील कामांचा स्टे उठवण्यात आला। परंतु जे विरोधी पक्षात आहेत त्यांचा स्टे काय उठवण्यात आला नाही। कारण काय, तर आमच्यासोबत तुम्ही सहभागी व्हा। आणि एवढंच कारण आहे की ज्या पद्धतीने आदरणीय शिवसेना नेते भास्कर जाधव साहेब हे ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर ते लढतायत या सर्व वाईट कृत्याच्या विरोधात, आणि म्हणून त्यांना अधिकचा कुठेतरी त्रास देण्याकरता त्यांनी हे सगळे काही उद्योग केले। परंतु आपण बघाल तर हे सरकार अस्तित्वात आल्यापासून सातत्याने विरोधी पक्षाला हे कोर्टामध्ये जाऊन न्यायालयाकडे न्याय मागण्याची परिस्थिती यांनी तयार केली किंवा सातत्याने आम्हाला कोर्टामध्ये जावं लागतंय। तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर पहिलंच सांगतो की आपल्या पक्षाच्या चिन्हाची आणि लढाई ती देखील न्यायालयात सुरू आहे। त्याचबरोबर 16 आमदारांच्या अपात्रतेतील लढाई ती देखील न्यायालयात सुरू आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षी झालेला दसरा मेळावा याची देखील लढाई आम्हाला न्यायालयात लढूनच ते आम्हाला ग्राउंड हे मैदान ते आम्हाला मिळवावं लागलं। आणि एवढंच काय, तर कैलासवासी रमेशदादा पाटील हे अंधेरीतून जे आमदार होते त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला आम्ही उमेदवारी आमच्या अपक्ष प्रमुखांनी दिली, परंतु त्यांना देखील न्यायालयात जाऊनच तो उमेदवारी अर्ज त्यांचा व्हॅलिड करून घ्यावा लागला। इथपर्यंत कोर्टात सातत्याने आम्हाला जावं लागतंय, आम्हाला झगडावं लागतंय। आणि आमच्या पक्षप्रमुखांनी आणि आमचे नेते आमदार भास्कर जाधव साहेब यांनी जे सांगितलंय की आम्ही शेवटपर्यंत लढू, आम्ही शेवटपर्यंत जिंकेपर्यंत लढू आणि शेवटपर्यंत लढू, त्याचाच प्रत्यय आज इथे कुठेतरी आला। पुन्हा एकदा आम्हाला न्यायदेवतेकडून या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक चांगल्या पद्धतीचा न्याय आम्हाला मिळाला। आणि आमच्या मतदारसंघाबरोबर महाविकास आघाडीतले जे आमदार आहेत त्या सगळ्यांच्याच कामांवरचा जो स्टे होता, जी स्थगिती होती ती उठवण्यात आली। आज आमच्या मतदारसंघातली गुहागर विधानसभा मतदारसंघातली जवळपास 50 कोटी रुपयापेक्षा अधिकची कामांचा स्टे हा उठवण्यात आलाय। गेल्या 9 वर्षात जनतेला आश्वासने देत जनतेची फसवणूक करणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी आम्ही विचारलेल्या 10 प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आवाहन युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केले आहे। कणकवलीत विजय भवन मध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते। उद्धवजी ठाकरेंच्या आदेशानुसार होऊ दे चर्चा या माध्यमातून बीजेपीची जे काही 10 वर्षात स्कीम राबवलेल्या आहेत त्याचा पोलखोल पूर्ण महाराष्ट्रभर होऊ दे चर्चा या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडनं करण्यात येत आहे। पण आम्ही युवासेना कणकवली विधानसभा यांच्यामार्फत इथल्या स्थानिक प्रश्न आणि इथल्या ज्या आमदारांनी दिलेली आश्वासनं या संदर्भात आम्ही त्याची पोलखोल युवासेनेच्या माध्यमातून करत आहोत। आम्ही आमदार नितेश राणे यांना फक्त 10च प्रश्न विचारत आहोत की जे आता अजून खूप प्रश्न आहेत, पण आम्ही 10 प्रश्न पहिले महत्वाचे काढलेले आहेत आणि ते प्रश्न विचारत आहोत। अशी जनतेची भावना आहे की हे प्रश्न गेले 9 वर्षात सोडवले गेले नाहीत आमदार असून। असे 9-10 प्रश्न मी तुम्हाला सांगतोय। आज पहिल्यापासून सुरुवात करतो की आम्ही प्रथमतः एक सांगेन, अशी आम्ही पत्रकं छापलेली आहेत आणि ही पत्रकं प्रत्येक घराघरात प्रत्येक बाजारपेठेत देण्याचा आमचा प्रयत्न असेल। आणि जनतेच्या माध्यमातून म्हणजे आमदार नितेश राणे या प्रश्नाची उत्तरे जनतेला द्याल का या माध्यमातून आम्ही युवासेनेमार्फत हे प्रश्न विचारतो आहे। पहिलं आम्ही
तुम्हाला माहिती आहे, तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारी दवाखाने जे कणकवली विधानसभेतील होते, जे उपजिल्हा रुग्णालय असेल, PSC असेल, खरं म्हणजे किती वाताहत झालेली आहे त्या यांची आणि कुठच्या सोयी त्या ठिकाणी मिळतात याची आम्ही पोलखोल केलेली होती पहिल्यांदा. खरं आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, त्यांच्या कुटुंबाचं जे SSPM कॉलेज आहे पडवेला ते अद्ययावत होऊ शकतं, हा पहिला प्रश्न आहे आमचा. अद्ययावत होऊ शकतं तर इथल्या कणकवली विधानसभेमधल्या तुमच्या इथल्या विधानसभेमधील सगळी जी दवाखाने आहेत ते का अद्ययावत होऊ शकत नाहीत, त्यांना लोकांना त्याच्यामध्ये चांगली फॅसिलिटी का मिळू शकत नाही, हा आमचा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे आमचा की कुडाळ मालवणमध्ये होऊ शकतात बसस्थानकं, तर तुमच्याकडे कणकवली, वैभववाडी आणि देवगड किंवा विजयदुर्ग असेल या ठिकाणी बसस्थानकं चांगल्या अवस्थेत का नाही आहेत, तिथे खड्डे का आहेत, हा दुसरा प्रश्न आहे आमचा. तिसरा एक प्रश्न आहे की तुम्ही जे 900 कोटीचा प्रकल्प जाहीर केला होता AG डॉक्टर्सचा, त्याचं काय झालंय आणि ती कणकवली नगरपंचायतची घाण टाकलेली जमीन अजून तुम्ही सोडवली आहे का? कारण ती घाण दिलेली होती, तुम्हाला माहिती आहे, तुमच्या माध्यमातून आम्ही त्याचा पोलखोल केला होता. ती घाण दिलेली होती ती सुटली आहे का? चौथा प्रश्न असा आहे, देशाचे उद्योगमंत्री तुमचे वडील झालेले आहेत आणि 2 वर्ष त्याला उलटून गेलेले आहेत. त्यानंतर तुम्ही खूप मोठ्या वल्गना केल्या आहेत. कणकवली मतदारसंघामध्ये तुम्ही कुठचे उद्योग आणले आणि किती लोकांना रोजगार दिला? फक्त प्रहार भवनमध्ये भाड्याने देऊन तेवढंच फक्त तुम्ही उद्योग आणला स्वतःच्या मुलांसाठी, बाकी कुठचाही उद्योग तिथे आणला गेला नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, गेली 9 वर्ष आमदार असून देवगडचा शहराचा पाणी प्रश्न, शेवगड पूर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न अजून ते सोडू शकले नाही. पाचवा प्रश्न असा आहे की 25 वर्षात तुमच्याकडे वरवडे 25 वर्षात म्हणजे राणे कुटुंबाकडे मी म्हणेन की 1991 सालापासून 2023 सालापर्यंत राणे कुटुंबाचा कोणतरी प्रतिनिधी या सिंधुदुर्गवासींनी दिलेला आहे आणि ह्या प्रतिनिधी दिलेला असताना त्यांना खासदार आहेत, आमदार केलं, त्याच्यानंतर मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं. गेल्या 30 ते 32 वर्ष तुमची या ठिकाणी सिंधुदुर्गवासींनी तुम्हाला प्रेम दिलं, पण वरवड्यासारख्या गावात तुमचे प्राथमिक जे आरोग्य केंद्र आहे त्याची अवस्था काय आहे अजून, हा मूळ प्रश्न आहे. म्हणजे सिंधुदुर्गवासींनी तुम्हाला भरभरून दिलं, पण तुम्ही सिंधुदुर्गवासींना काय दिलं, हा मुळात प्रश्न युवासेनेकडनं विचारला जात आहे. हा जनतेचा प्रश्न आहे. सिंधुदुर्गात जोडणारा पुढचा प्रश्न असा आहे की सिंधुदुर्गात जोडणारा गगनबावडा कोंडा घाट असेल, याची दुरवस्था अजूनही तुम्ही दरवर्षी बघता. गेली 9 वर्ष आमदार नितेश राणेंचा एकच प्रोग्राम आहे, गगनबावडा घाटात पाऊस आला की भेट देणं आणि आहे ती अवस्था पावसाळ्यामध्ये राहणं. आजही अवस्था तीच गगनबावडा घाटाची आहे, सगळ्या घाटांची तीच अवस्था आहे. म्हणजे जी सिंधुदुर्ग कोल्हापूरला जोडला जातोय तोच रस्ता खराब आहे, त्याच्यामुळे दळणवळण कशा परिस्थितीत चांगल्या पद्धतीत येणार, पर्यटन कसं वाढणार, हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. त्याचा पुढचा प्रश्न आहे की दरवेळी हे नितेश राणे कुठे जातात, फिरतात आणि प्रक्षोभ वक्तव्य करतात, हिंदू मुस्लिम एकोपा जपण्याचं काम करत नाही, असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यावर. आधी हे पूर्ण समाजवादी होते, काँग्रेसमध्ये होते तेव्हा दाखवलं गेलं होतं. त्यांनी RSS वाल्यांवरती हाफ चड्डीपासून गडकरींचा पुतळा पाडण्यापर्यंत बक्षिसं ठेवली गेली होती आणि आज तेच नितेश राणे मी कसा RSSचा सच्चा कार्यकर्ता आहे, मी हिंदुत्ववादी कसा आहे, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे यासाठी जे खटाटोप करतायत आणि एखाद्या समाजाला टार्गेट करतायत, हे चुकीचं आहे आणि त्या पद्धतीने त्यांना हा प्रश्न जनतेतून विचारला गेला आहे आणि ही जनता त्यांना योग्य वेळ आल्यावर उत्तर नक्की देईल असं मला वाटतं. यांनी केलेल्या ज्या 9 वर्षातल्या योजना आहेत, औषध आपले दारी असेल, मोफत वायफाय असेल, रिव्हर राफ्टिंग असेल, सिंधुदुर्ग गाईड असेल आणि अनेक योजना त्यांनी केलेल्या होत्या, पण त्या योजनांचं आता काय झालं, गेल्या 9 वर्षात तुम्ही योजना का राबवू शकला नाही, अजूनही त्या लोक त्याची वाट बघतात. फक्त 2-2 महिने योजना झाल्या, त्याच्या पुढे त्या सगळ्या बंद पडल्या. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मराठे समाजाचा नेता म्हणून तुम्ही मिरवता पूर्ण महाराष्ट्रभर. तुमचे वडील या मराठा मंडळाचे कणकवलीचे गेले 17 वर्ष अध्यक्ष आहेत आणि ते अध्यक्ष असताना ते मराठा मंडळ दुरवस्थेत पडलेले आहे, तिथे काहीही केलं जात नाही. जर अध्यक्ष दुसरा कोणतरी असता तर त्या ठिकाणी मराठा मंडळ चांगल्या प्रकारे उभं राहिलं असतं, पण तुम्ही जे मिरवता मराठा समाजाचा नेता म्हणून, पण मराठा मंडळ दुरावस्थेत अजून का आहे, असे 10 प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर ठेवत आहोत. या 10 प्रश्नांचं उत्तर तुम्ही द्यावं. सकाळी रोज उठून जी प्रेस घेताना तुम्ही त्याच्यात एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं, असे आमचं आव्हान आहे युवासेनेतर्फे त्यांना. तुम्ही रोज उठून एखाद्या नेत्याला टार्गेट करता, रोज उठून एखाद्या नेत्यावरती आरोप करता, लव जिहाद सारखे मोठे मुद्दे घेता, पण हे तुमच्या जे
स्थानिक प्रश्न आहेत, तुमच्या मतदारसंघातले प्रश्न आहेत, ते तुम्ही का सोडवू शकला नाही, ते एक एक करून तुम्ही प्रत्येक दिवशी हा प्रेस घेऊन तुम्ही सांगावं, असं माझं त्यांना खुलं आव्हान आहे. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी लक्ष्मी रामा वाघमारे वय वर्ष 60 राहणार धामणसई आदिवासीवाडी तालुका रोहा यांना त्या राहत असलेल्या घराजवळ त्यांचे वडिलोपार्जित शेतीमध्ये डोके जमिनीवरती खड्डा पडेपर्यंत आपटून अज्ञात इसमाने जीवे ठार मारले. याबाबत रोहा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेची माहिती कळताच सदर ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा विभाग सोनाली कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, रोहा पोलीस ठाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून रोहा येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेवरील पथकाने तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसम शांताराम पांडुरंग जाधव वय वर्ष 24 यास गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन तो मयत महिला हिचा नातू असून आजीने त्यास दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणावरून त्याने मयत महिलेचा खून केला असल्याचे सांगितले. त्या स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांच्या टीमने गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेली सैतवडे येथील समायरा रुमान फारेक हिचा आज तिची शाळा न्यू इरा इंग्लिश स्कूल सैतवडे तसेच न्यू इरा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने उपाध्यक्ष अकबर डिंगणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. न्यू इराच्या मुख्याध्यापिका डोंगरकर तसेच समायराच्या वर्गशिक्षिका आणि इतर शिक्षकांनी सुद्धा समायराचे भरभरून कौतुक केले. टिंगर ॲप आणि त्यांचे ऑफिशियल यूट्यूब चॅनल आयोजित एरोप्लेन आणि त्यांची टेक्नॉलॉजी कशी काम करते हे लहान मुलांना समजावे आणि लहान वयातच मुलांनी खरीखुरी विमाने तयार करून ती उडवण्यास शिकावे, जेणेकरून ही मुले भविष्यात पायलट किंवा एरोनॉटिकल इंजिनियर होऊ शकतील. अशा या कार्यशाळेत समायराने भाग घेऊन ती यशस्वी सुद्धा झाली आणि अवघ्या वयाच्या 8व्या वर्षी तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. या सत्कार कार्यक्रमासाठी न्यू इरा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डिंगणकर, सेक्रेटरी सादिक कापडे, शाळेच्या मुख्याध्यापिका डोंगरकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रहीम मांद्रे, समायराचे कुटुंबीय तसेच पत्रकार जमीर खलपे आदी उपस्थित होते. सर्वांनी समायराचे कौतुक करून शाळेचे तसेच संपूर्ण गावासहित रत्नागिरी जिल्ह्याचे नाव मोठे केल्याबद्दल तिचे अभिनंदन केले. इस स्कूल में बच्ची पढ़ रही है. ज्यादा से ज्यादा इसका ध्यान इसके दादाजी और दादी रखते हैं, क्योंकि हम लोग तो सर्विस वाले हैं, लेकिन ज्यादातर वो अपना वक्त अपने दादा दादी के साथ बिताती है. और ये जो पूरा क्रेडिट है दैट गोज टू हर ग्रैंडफादर एंड थैंक यू सो मच अब्बा फॉर गिविंग हर टाइम. Actually, I believe that she will get a more success in her life. सुनहरा, आपका सबसे पहले अभिनंदन, आपको मुबारक. आपका नाम वर्ल्ड ऑफ बुक में आया हुआ है, तो आपको कैसा लग रहा है? आपको किसने सपोर्ट किया था इसके बारे में? मेरे को मेरे पेरेंट्स ने सपोर्ट किया था और ग्रैंड पेरेंट्स ने सपोर्ट किया था. मेरा नाम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में आके मेरे को बहुत अच्छा लगा. थैंक यू. आपके साथ में आपको सपोर्ट करने लिए आपको किसने सपोर्ट किया था? मम्मी, पापा? मेरे को सपोर्ट करने के लिए सबने मेरी हेल्प की थी. आप कौन से स्टैंडर्ड में? मैं 3rd स्टैंडर्ड में. उसके बाद जब आपका नाम आया न्यूज़पेपर में होगा या आपको फोन आया आपके मम्मा पापा को, तो आपको कैसा लगा? मेरे को बहुत अच्छा लगा. आगे क्या करेंगे आप? आगे भी और वर्ल्ड रिकॉर्ड कमाऊंगी और बहुत सारी पढ़ाई करूंगी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय. कुडाळ तालुक्यातील रांगणागडाच्या पायथ्याशी असलेल्या नारूर गावात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने महालक्ष्मी मंदिर ते रांगणागडापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोट आला. येथील रस्ते पाण्याखाली गेलेत. काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तासभर पडलेल्या पावसामुळे
जनजीवन विस्कळीत झाले. सध्या पाऊस थांबला असला तरी अजूनही काही सखल भागात गुडघाभर पाणी असलेले पाहायला मिळते. विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोकण प्रांत यांच्या वतीने 350वा शिवराज्याभिषेक आणि विश्व हिंदू परिषद षष्टीपूर्ती निमित्त शिवशौर्य यात्रेचं आयोजन केलं असून ही यात्रा पेणमधून खोपोली मार्गे प्रस्थान झाली. यावेळी शिवशौर्य रथयात्रेसोबत पेण शहर ते बाओशी पर्यंत भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या समवेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते. या शिवशौर्य यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येते. यासोबतच वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.